काल रात्री जो काही हल्ला भारतानं केला आणि त्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशातले संबंध जे आहेत तणाव निर्माण झालेला आहे, सीमेवर तणाव आहे आणि त्याचे परिणाम आता इतरत्रही पाहायला मिळत आहेत। इंपाची 77वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला यापुढे काम न देण्यावर एकमत झालेलं आहे। अमित भंडारी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अमित, हे इंपा काय आहे आणि त्याची व्याप्ती किती आहे आणि काय निर्णय झाला? इंपा बॉलिवूड मधली अत्यंत प्रमुख संस्था मानली जाते। टेक्निकल, नॉन टेक्निकल आणि त्या सगळ्या चित्रपट कर्मचारी संघटनेतलं प्रमुख पालकत्व असलेली ही संस्था आहे व त्यांची वार्षिक सर्वसाधारण 77वी सभा झाली आणि त्यामधला सर्वात मोठा निर्णय म्हणून याकडे पाहता येईल। एकूणच देशातली असणारी परिस्थिती, या सगळ्या निर्णयामुळे खरं तर पाक कलाकार इथे ज्याच्यावर विविध पक्षांच्या संघटनांचं, चित्रपट कर्मचारी संघटनांचा मागणी होती, पण त्याला एक अधिष्ठांतर त्या या सगळ्यामुळे मिळालं। पण पाक व्यक्त काश्मीरमधील जो आजचा हल्ला आहे तर त्याबद्दलचं बॉलिवूडने केलेलं स्वागत आणि त्यांच्या प्रमुख संस्थांनी केलेलं स्वागत, यामुळे एकूणच पाक कलाकारांनी या बॉलिवूडमध्ये काम करणं याच्यावर सगळ्यात मोठा चाप लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक संघटनांनी केलेल्या ज्या पद्धतीच्या पक्षीय संघटनांनी केलेले वैयक्तिक जे आरोप आहेत त्याच्यापेक्षा पुढे जाऊन घेतलेला सर्वात मोठा आजपर्यंतचा निर्णय म्हणून याकडे पाहता येईल। मग फवाद खान असेल, मायरा खान असेल किंवा आता त्या अनुषंगाने येणारे वेगवेगळे डान्सर्स असतील किंवा रियालिटी शो मधले असणारे सिंगर्स, ते विनोदवीर, या सगळ्यांच्या कामाबद्दलचा एकूणच निर्णय झाला। त्यामुळे पाककला यापुढे अवघड आहेत भारतात तरी, त्यामुळे या सगळ्यांना, पाकिस्तानी जे कलाकार आहेत त्यांना आता भारताचे दरवाजे बंद झाले।